सनकादिकांनी मार्गदर्शन केलं. त्या तिघीचे तिघी कन्या आल्या, नतमस्तक झालेल्या आहेत. काय केलं, विनंती करत आहेत, नम्रता झाल्या, झुकल्या आणि म्हणायला लागल्या, खरं आपण तर दयेचे सागर आहात, आता दया वाचणारे, मग तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा ना. आता आम्ही अज्ञानी आहोत, मूढ आहोत, आम्हाला जमलं नाही, आम्ही श्रद्धेने तर तुम्हाला नमस्कार घालायला पाहिजे, परंतु आता हा आमचा दोष आहे नाही म्हणते त्या. मग आमच्यावर काय करा, तुम्ही दया करा, पुन्हा आम्हाला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली पाहिजे, असं जेव्हा त्यांनी प्रार्थना विनंती केलेली आहे. ठीक आहे, प्रसन्न झाले बरं का. संतांचा राग पाण्याचा डाव असतो, रागवतील ते, परंतु जसं पाणी आहे, कपड्यावर पडलं तर आपल्याला वाटतं डाग पडलेला दिसतो, परंतु तो वाळला की तो डाग राहत नाही. परंतु पहा, जांभळाचा असेल, डाळिंबाचा डाग असेल, कपडा फाटतो पण डाग जात नाही. तसं आपलं अंतःकरण असतं, परंतु साधू संतांचं अंतःकरण तसं नसतं, अत्यंत कोमल असतं, दयाद्रहित म्हणजे दयेनं परिपूर्ण असतं. थोडंसं जर त्यांना आपण प्रेमात बोललं किंवा आपल्याकडून चूक झाली, आपण क्षमा जर मागितली, ती साधू संत बरिशाव करतात. लगेच सांगितलं, ठीक आहे, मायेच्या प्रेरणेमुळे तुमच्या ठिकाणी असा घडलं हा व्यवहार, परंतु आता तुम्हाला शाप मिळालेला आहे, पण तो शाप तुम्हाला स्वीकारावा लागेल, नंतर तुम्ही माझ्याकडे म्हणता. आणि म्हणून तीच पहा, जी श्रेष्ठ ज्येष्ठ आहे ना, हिमालयाची पत्नी जी आहे, तिच्या पोटी जन्म तुझा होईल. हिमालयाची पत्नी कोण? गिरिका पण म्हटलेलं आहे, गिरिजा म्हणजे हे म्हटलेलं आहे त्याला, की मेना म्हटलेलं आहे, तिच्या पोटी जन्म तुझा होईल, आशीर्वाद दिला. ही जी योगिनी सोपासणारी धन्या जनक पत्नी जी आहे म्हणतात, तिची होऊन तिच्या पोटी जन्माला येणारी कोण? महालक्ष्मी होईल म्हटले. आणि वृषभानू आपण ऐकतो ना भागवतामध्ये, त्याची जी पत्नी असणारी म्हणतात, तिच्या पोटी द्वापार युगामध्ये ही अंत्य कोणती कलावती जी आहे ती राधाजीच्या रूपानं प्रगट होईल. असं काय केलं, त्यांना आशीर्वाद दिला. आणि अशा प्रकारे पार्वतीनं वरदान काय केलेलं आहे, प्राप्त करून घेतलेलं आहे, तीच आता. मग अशा ह्या जरी कन्या होत्या इतरांच्या, परंतु भगवंतांच्या किंवा संतांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांचं जसं कर्माचा क्षय झाला. आणि अशा प्रकारे जरी म्हणतात त्या क्रोधरहित झालेले आहेत मुनी, त्यांना ज्ञानही दिलं, भोगही दिला, मोक्ष पण त्यांना काय सांगितलेलं आहे, की म्हणून अशा शिवजींचं आम्ही जर स्मरण केलं तर निश्चित काय होईल, आपल्याला आपण सुद्धा पूजनीय होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही काय करा, शिवजींची उपासना करा. अशी ही मेनाच्या पोटी जन्माला येणारी आमची ही जगदंबा पार्वती देवी जी आहे, तिला साधनारत झाली आणि नंतर ती शिवजींची काय होणार, अर्धांगिनी होणार आहे. तर अशा प्रकारे ती धन्य आहे, ती सीता रामांची पत्नी होईल. आणि ही गोलकवासिनी जी कलावती आहे, गुप्त रूपानं काय आहे, भगवान शिवजींची ती पत्नी, कोणाची? कृष्ण परमात्म्याची पत्नी, स्नेह देहाने बांधले गेले. अशा प्रकारे ह्या तिन्ही कन्या ज्या आहेत पापरहित झालेल्या आहेत, आणि ताबडतोब त्या कुठं झाल्या, पुनश्च स्वदाहगमन त्यांचं झालेलं आहे. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला पहा, जिच्या पोटी आता जन्म घ्यायचा त्यांना सुद्धा आता किती ही अद्भुत कथा आहे बरं का. मेनाचे आपल्याला तो प्रसंगच आहे की जिना आता हिमालयाला बरोबर मेनाचंही लग्न झालं, आणि तिच्या पोटी ही पार्वती रूपानं कशी जन्माला आली, तिनं कठोर तपस्या कशी केली, आणि भगवान शिवजीला पतिरूपानं तिनं कसं प्राप्त करून गेलं, याचं विस्तारपूर्वक सांगा, असं काय केलेलं आहे, नारदांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केलेला आहे. ठीक आहे, म्हणतात ही कथा कशी आहे, काही घडो, कदाचित आमच्याकडून महापाप जरी घडलं आणि अशा प्रकारची ही जर कथा आम्ही ऐकली, तर त्या कथेनं ते सर्व महापातक म्हणजे म्हणतंही जरी असलं तर ते नष्ट होतं, आपल्या मनोरथाची काय करतं, पूर्तता करतं. मेनाचा पाहता विवाह झाला आणि ती हिमालयाच्या घरी आलेली आहे.
आता हिमालयाच्या घरी आल्यानंतर सुंदर प्रकारे काय झालेलं आहे, त्यांचं स्वागत झालेलं आहे. हिमालयालाही आनंद झालेला आहे. खरोखर आज माझी काय झालेलं आहे, कारण आपण या गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे. आपण जी काही तपश्चर्या केलेली आहे त्याचं फल आपल्याला प्राप्त झालेलं आहे. खरोखर माझा जन्मसुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि आपल्याला काय पाहिजे आता पहा, कारण त्यांना जर पाहिजे होती कशासाठी, कारण ही कन्या जी पार्वती रूपानं प्राप्त होणार होती, तर त्याच्यासाठी आपल्याला ते सांगत आहे की या दोघांनाही सुद्धा काय केले पहा. ज्यावेळेस ते गृहस्थाश्रमामध्ये आलेले आहे, तर गृहस्थाश्रमामध्ये असल्यानंतर तर त्यांना असं वाटत होतं की आपल्याला काय व्हायला पाहिजे, एखादं पुत्र किंवा एखादी कन्या. पण त्यांनी पुत्राची अपेक्षा केली नाही. कुणाची अपेक्षा केलेली आहे, कन्याची अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून ती कन्या आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर त्यांनी सुंदर प्रकार दोघांनाही काय केलेले पहा, खूप अशी कठोर साधना केलेली, श्रद्धेनं युक्त केलेलं आहे. म्हणतात सगळे कोणाला असो, या ब्रह्मांडामध्ये जेवढे जीव आहेत त्या सर्वांना त्यांनी तृप्त करायचं, सर्वांना त्यांनी नमस्कार घालायचा. गायत्री मंत्र जो आहे त्या मंत्राचा जप करायचा. अशी वेदमाता सावित्री सरस्वती ह्या सगळ्या जगताच्या काय येतात, म्हणून त्या सर्वांना त्यांनी नमस्कार घातलेला आहे. आणि अशा प्रकारे तप त्यांनी केलेले बरं का. आणि त्या तपाने काय फरक झाला, एवढा तप त्यांनी केलं की त्या तपाचा एवढा परिणाम झालेला आहे की भगवतीनं त्यांना साक्षात दर्शन दिलेलं आहे. किती तप केलं त्यांनी, तर मला वाटतं ह्या कारण आपल्याला ह्या संसाररूपी समुद्रातून पार होण्यासाठी, कारण ही शिवकथा जी आहे ती काय आहे, नौका आहे. आणि म्हणून अशा नौकेचा आपण आधार जर घेतला तर आपण बरोबर काय होऊ शकतो, आपली